जुबेर आलेत गोलंदाजी ट्रॅकवर. थर्ड मॅचला येतात सुरुवात. आजच्या दिवसातील तिसरा सामना आपण पाहतोय. पोर्टल त्याच्या विरोधात फाईट करते मानगाव या दोन संघांच्या दरम्यान. मंगल जोशी आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर स्थानबद्ध व्हा. पहिला चेंडू कारपट लेवून केलं पसंत क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव मात्र इथं कंप्लीट करत असताना मानगाव कडून एक धाव दाबालकडती लागली गेली. पहिल्या चेंडू मध्ये श्रीगणेशा झालाय मानगाव या टीमचा एका धावेने. दुसरा बॉल डॉट 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 निर्धाव होते सांगता. हा चेंडू निर्धाव येतोय. अंगाला स्पर्श करत असताना ही सिंगल कंप्लीट करत असताना मात्र धावसंख्या 2 या अंकावरती. बॅक टू बॅक 2 निर्धाव येतात. चेंडू 2 धावा दाबालकडती लागलेत. सनी होते सिंगल कंप्लीट केली. पुलटवा चेंडू मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना हा येतोय चौकार. 4 धावा 4च्या मजने संघाची धावसंख्या. निखिलच्या बॅट मधनं हा चौकार पाहायला मिळाला. 6 धावा दाबालकडती लागल्या गेल्या. 4 चेंडूचा इथं केलं होतं समाप्त. जुबेर गोलंदाजी ट्रॅकवर. जुबेरच्या विरोधात हा चौकार पाहायला मिळाला. उलटा चेंडू आलेला हा चौकार. 6 धावा दाबालकडती लागल्या गेलेत. अपटका पुन्हा त्याच दिशेने शतकचा हा येतोय षटकार. निखिलच्या बॅटमॅन हा देखील एक षटकार पाहायला. समोरच्या दिशेने आलेला हा षटकार. जुबेरवर चढवलेला हल्ला चौकार. त्यानंतर हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 या अंकावरती. एक चांगली फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये निखिलला पाहतोय. हा दुसरा मिड विकेटचा क्षेत्र निवडलंय. चेंडू परार येतोय हा निखिलच्या बॅटमधनं षटकार. षटक इथं पूर्ण झाले. अवघ्या 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. जुबेरवर बघितलं तर आपण एक चौकार. त्याच्यानंतर बॅक टू बॅक निखिलच्या बॅटमधनं आलेले 2 षटकार. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक चांगली बॅटिंग करत असताना निखिलला आपण पाहतोय आक्रमण केली आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना मानगावकर टीम कडून. फटका मिड वॉनच्या दिशेने पडकला. क्षेत्र कसं आहे पकडली जाते जेल. फलंदाज बाद. पहिला झटका लागत असताना सनी परततोय. 18 धावसंख्येवरत मानगाव या टीमला पहिला झटका लागत असताना मात्र सनी परततोय.
बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. निलेश गेले तिसऱ्या क्रमांकावरती माझा निलेशला पाहतोय. काय काय एकोणीस धावा धावल करते लागल्या गेल्यात. अपटका ट्रॅव्हल क्षेत्ररक्षक आहे उचलणार पैकी करणार तत्पुरती एक धाव कंप्लीट केली जाते. कव्हरच्या दिशेने मारलेला हा चेंडू एक धाव इथं कंप्लीट केली गेली. 20 धावा धावलकावरती लागले मालवाडी टीमच्या. 20 धावा धावलकावरती लागल्या गेल्या. वीस धावा धावलकावरती लागल्या गेले. निर्धावची होते ते सांगता. बॅटला स्पर्श करत असताना सिंगल लाव इथं कंप्लीट केली गेली आहे. 21 धावा धावलकावरती लागल्या गेल्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागल्या आहेत मानगाव या टीमच्या. दुसऱ्या षटक जात असताना उजी बाबाचा आपण पाहतोय. हा नो चेंडू चेंडू फरार होतोय. चेंडू सीमेचा वेग घेतोय येतोय हा चौकार. 1+4 5 धावा 5च्या मजने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 अंकावरती. हा चौकार आलाय. हा फटका एक्स्ट्रा करून जातोय. सिंगल कंप्लीट केले ते पैकी करणार तरपुरती सिंगल होते कंप्लीट. एकने संघाची धावसंख्या पुढे सरचावर वर षटकेचा इशारा येतोय आणि 2 वर्षच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 अंकावरती. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या मानगाव या टीमच्या. आमचे मित्र आनंद आगत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टोटल त्याच्या विरोधात फाईट करते मानगाव. 27 धावसंख्या जाऊन पोहोचले मानगाव या संघाची. गोलंदाजी ट्रॅक होता आमिर येतात. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नीती विलन आयोजित स्पर्धा उपतालुका प्रमुख चषक 2025 आपण पाहत आहोत. तिसरा दिवस मैदानाच्या आतमध्ये तिसरा सामना चालू असताना पोटल विपक्ष मानगाव या दोन संघांच्या दरम्यान. आमिर आलेत तिसऱ्या षटकात आणण्यासाठी. पतारे सर या आपण पुढील समालोचन करा.
आपणास विनंती आहे की समालोचनसाठी या. आमिरचा हा चेंडू समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना नो प्लस चौकार अशी 5 धावा 5च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावल जाऊन पोहोचेल ती 32 या अंकावरती. 32 धावा दाखल करती लागल्या गेल्यात. महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकार असताना पोर्टल टीम कडून हा कार्पेट लिहून केले प्रसंत मिड ऑन मध्ये चेंडू येतोय. चांगली फिल्डिंग दर्जेदार फिल्डिंग करत असताना पोर्टलकडचे फलंदाज 3 धावा इथं कंप्लीट करत असताना 3च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावत जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवरती. 35 धावा दाखल करती लागल्या गेल्यात. पुढे येऊन सरसावल करण्याचा प्रयत्न पण बॅटची लिडिंग एज पकडली जाते जेल. इथं मात्र दुसरा झटका लागत असताना फलंदाज इथं परततोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कुमार जातात बॅटर मैदानाच्या 4 नंबरवरती मध्ये कुणाल जातात फलंदाजीसाठी. कुमार गेलेत. चौथ्या क्रमांकावर कुमारला पाहता एक चांगली बॅटिंग साकारत असताना मात्र फलंदाजी तर परततोय. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. हा चेंडू बॅटच्या राडार मध्ये होता परंतु यष्टाकोर मध्ये जातो शकत आहे. वन बाउंड चेंडू उचलणार पैकी करणार तत्पुरती दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतो एक चांगली रनिंग विकेट आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 37 धावा दाखल करते लागल्या गेल्या. फटका क्रॉस बॅट पटकावण्याचा प्रयत्न परंतु येतो हा निर्धाव चेंडू. निर्धाव ते सांगता 4 चेंडू निर्धाव टाकत असताना आपण आमिरला पाहतोय. 4 चेंडूचा इथं खेळ झालाय समाप्त. पुढे सरसावत मिड ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथं कंप्लीट केली जाते. 1 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावल. 38 धावा दाखल करते लागल्या गेल्यात. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तालुका प्रमुख चषक मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना. फटका कव्हर मध्ये आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. 1 ने संघाची धावसंख्या पुढे सरसावल. तिसरी षटक देखील इथे संपला जातो आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 या अंकावरती. 39 धावा दाखल करती लागल्या गेल्या. नरेश दादा मिनमिने यांसाठी या ठिकाणी आगमन झालंय. दादा तुमचं सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे की मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. नरेश दादा मिनमिने यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. दादा तुमचं सहर्ष स्वागत. पाथरे सर या आपण. हा बॅटचा बॉल ओपन केला क्षेत्र काय चेंडू येतो षटकार. आपल्यासोबत पुढील समालोचन करत असताना आपण पाहतोय पतारे सरांना.
हॅलो तर चौथ्या षटकाला सुरुवात झाली. अल्फत हा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यानंतर बॅटिंग मार्कवरती अगदी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज. अंपायरने मात्र यावेळेस दंडित केलं. वाईडच्या स्वरूपात ही धावसंख्या माणगाव संघाच्या स्कोअर कार्डवरती जाईल. एक्स्ट्राची धावसंख्या ही आणि धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 46 आणि 2 गडी बाद 46 या धावसंख्येवरती. डान्सिंग डाऊन पुन्हा एकदा या ठिकाणी आडव्या बॅटने फटका खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू या ठिकाणी सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. आणखीन एक येतोय चौकार. 4 धावांनी तब्बल 50 या धावसंख्येवरती म्हणजे अर्धशतक कंप्लीट झाले. 50 धावा. हा आमचे स्कोरर त्या ठिकाणी काउंटिंग करतील आणि नंतर आम्हाला या ठिकाणी कळवतील की वैयक्तिक कोणत्या धावसंख्येवरती खेळतोय. परंतु जाऊया पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेची फेकी केली आहे. पंचांकडे थोडीशी अपील केली जाते परंतु सुरक्षितरित्या त्या ठिकाणी फलंदाज 13 चेंडू आणि 43 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे अजूनही 7 धावसंख्येची आवश्यकता आहे स्वतःच्या वैयक्तिक अर्धशतकासाठी. अतिशय दर्जेदार गोलंदाजी फलंदाजी या ठिकाणी निखिलच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रेक्षकांची मनमुराद या ठिकाणी आनंद लुटतायत या फलंदाजीचा. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा या ठिकाणी लाईव्ह दाखवतोय. आणि पुन्हा एकदा पुढे सरसावून चेंडू खूप बराच काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करण्याचा प्रयत्न करतोय परंतु व्यवस्थितरित्या कलेक्शन करू शकला नाही. पुन्हा एकदा 2 धावसंख्या. या 2 धावांनी आता धावफलक जाऊन पोहोचले ते 54च्या घरामध्ये. 54 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. चांगली फलंदाजी आपण पाहतोय निखिलच्या माध्यमातून. सलामीला गेलेला निखिल आणि एक चांगला फलंदाज आहे तो माणगाव या टीमचा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंमध्ये निखिलचा अर्धशतक होणार का याकडे देखील त्याच्या टीमचं आणि प्रेक्षकांचं देखील लक्ष आहे. पुन्हा एकदा वळून मारलेला हा चेंडू निघून जातोय तो सीमारेषा पलीकडे. चौकाराने 58 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला आणि 49 धावसंख्येवरती निखिल मात्र जाऊन पोहोचला. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे आणि अर्धशतकासाठी या ठिकाणी 1 धावसंख्येची गरज असेल ती निखिलला देखील. 15 चेंडू 49 धावसंख्येवरती वैयक्तिक निखिल खेळतोय आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 58. म्हणजे 1 मॅन आर्मी सारखा या ठिकाणी माणगाव संघासाठी निखिल 1 चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने कट केला. त्याला माहिती आहे अर्धशतक किती महत्वाचं आहे आपल्या संघासाठी. 1 धाव कंप्लीट केली आहे. जम्पलिंग झाली थोडी खेळाडूची या ठिकाणी आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 60 या धावसंख्येवरती आणि अर्धशतक देखील कंप्लीट झाला. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत मित्रांनो. चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली. हेदवलीकरांचं हे आयोजन उपतालुका प्रमुख चषक 2025 आदरणीय बाजीराव दादा दळवी यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे. आणि चांगली स्पर्धा सह्याद्रीच्या कडेकपारीमध्ये वसलेलं सुंदर असं हेदवली गाव आणि त्यांचं हे आयोजन. चांगली स्पर्धा KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि आजच्या दिवसातील मात्र हा 3रा सामना होता माणगाव विरुद्ध पोटलवाडी. आणि माणगाव संघाने फलंदाजी करता तब्बल 4 षटकांमध्ये 15च्या सरासरीने 60 या धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय ते मात्र पोटलवाडी संघासमोर 61 धावसंख्येचं. यानंतर पुढील सामन्याकडे आपण जाणार आहोत कारण पहिलं सत्र संपले. दुसऱ्या सत्राला जाण्यापूर्वी या ठिकाणी 2 संघ कर्णधारांना मी आमंत्रित करतो. स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप आणि त्याचबरोबर चांदई संघ. दोन्ही संघाला विनंती करतो की आपण लगेचच टच बॉक्समध्ये जॉईन व्हायचे आणि आजच्या दिवसातील मात्र शेवटच्या सामन्याचं नाणेफेक या ठिकाणी केला जाईल. आदरणीय वालकुशेठ बदे यांच्या शुभ हस्ते मात्र हे नाणेफेक केलं जाईल. तर चांदई संघ आणि स्वर्गीय भास्कर 11 संघ अंजप दोन्ही संघ कर्णधार कृपया आपण टच बॉक्समध्ये जॉईन व्हायचे.
ज्या ठिकाणी नीतू 11 हेदवली या संघाचा बॅनर आपण पाहतोय. नीतू 11 हेदवली हा संघ बराच काल कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळत असतो आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज या ठिकाणी भरवली गेली आहे. चांगलं आयोजन. तर या ठिकाणी स्वर्गीय भास्कर 11 संघाचे संघ कर्णधार जॉईन झालेत. कृपया चांदई संघ आपला संघ कर्णधार पाठवायचे. चांदई संघ जर आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपला संघ कर्णधार आपण लगेचच टॉससाठी पाठवायचे, कारण या दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्यापूर्वी या ठिकाणी नाणेफेक होणं गरजेचं आहे आणि यासाठी दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत नीतू 11 हेदवली यांच्या माध्यमातून. तर दुसऱ्या सत्राला आपण पाहतोय अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे, ज्या ठिकाणी दोन संघांमध्ये चांगली स्पर्धा रंगली आहे. पहिलं सत्र संपलं ज्या ठिकाणी माणगाव संघाने 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये तब्बल 60 धावसंख्येवरती मजल मारली. त्यामध्ये आपण निखिलचं अर्धशतक पाहिलं. वैयक्तिक 16 चेंडूंमध्ये 51 धावसंख्या ही आपण त्याची पाहिली आणि खूप आनंदित असेल, कारण अर्धशतक हे प्रत्येक खेळाडूसाठी अतिशय महत्त्वाचं असतं आणि एक चांगली एनर्जी त्याला नक्कीच हे अर्धशतक देऊन जाईल आजच्या दिवसामध्ये. तर दुसरीकडे तर चांदई संघाचे संघ कर्णधार देखील या ठिकाणी जॉईन होत आहेत. तर मी आदरणीय वालकुजी बदे यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन या दोन्ही संघाचा नाणेफेक करायचं आहे. दुसऱ्या बाजूने पोटलवाडी संघाचे 2 सलामीवीर आपण मैदानामध्ये पाहतोय, जे 61 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या इराद्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी मैदानामध्ये जाऊन पोहोचलेत. एका बाजूला असेल जुबेर आणि दुसऱ्या बाजूने असेल तो हुजेफा. जुबेर आणि हुजेफा पाहूया. 24 चेंडूंमध्ये 61 धावसंख्येची भली मोठे आव्हान खऱ्या अर्थाने या ठिकाणी उभं केले, परंतु कठीण असं काही नाही. क्रिकेटमध्ये तुम्ही जर चांगला खेळ खेळला आत्मविश्वासपूर्वक तर मात्र तुम्ही देखील जिंकू शकता. या ठिकाणी पहिला फटका, कटचा फटका पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स निघून जातोय बाउंड्री पार. खऱ्या अर्थाने संघर्षाची सुरुवात होते ती मात्र पोटलवाडी संघाकडून, ज्या संघर्षाची आवश्यकता आहे, कारण 61 धावसंख्या या मैदानावरती भली मोठी टार्गेट समजलं जातं आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी पोटलवाडी संघाने एक चांगली सुरुवात केली आहे. जुबेर याच्या माध्यमातून आपण हा चांगला देखणा फटका पाहिला आणि खऱ्या अर्थाने जी सुरुवात हवी होती ना, ती सुरुवात या ठिकाणी जुबेरने करून दिली आपल्या संघाला. 61 धावा करायच्या आहेत. माणगाव संघाला जर तुम्हाला पराभूत करायचंय तर 61 धावा बनवाव्या लागतील आणि दुसऱ्या बाजूने जर विजय मिळवायचा आहे माणगाव संघाला तर 61च्या आतमध्ये रोखावं लागेल ते पोटलवाडी संघाला. वेगवान चेंडू खालवर राहिला. अगदी यष्टीरक्षकाने देखील बसून त्या ठिकाणी हा चेंडू अडवला गेला आणि दुसरा चेंडू मात्र चांगला टाकला तो गोलंदाज संतोषी याने. निर्धाव चेंडू. 4ने सुरुवात झाली. दुसऱ्या चेंडूवरती 0 धावसंख्या. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती अगदी 10 ते 15 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या हातातून या ठिकाणी फुलटॉस चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. लोअर फुलटॉसचा प्रयत्न केला. जोर अपील देखील सॉफ्ट केली त्या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगला चेंडू. कमबॅक केले ते मात्र गोलंदाज संतोषने. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं की दडपण घेणार की काय, परंतु एक चांगला मुरलेला गोलंदाज आहे संतोष, जो पॉवर प्लेचं षटक टाकतोय
आणि त्याच्या माध्यमातून 2 चांगले चेंडू आलेत. पुन्हा एकदा फटका केलाय कव्हर मधून, पॉइंट आणि कव्हरच्या मधून हा चेंडू अगदी मैदानाला घासत पुसत जातोय. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 8 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. पहिला चेंडू चौकाराने नंतर संतोषने 2 अतिशय चांगले चेंडू हाताळले, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी जुबेरच्या माध्यमातून हा चौकाराचा फटका येतोय. तर सरासरीची आवश्यकता आहे ती मात्र 15.33च्या सरासरीने यांना धावा करायच्या आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या आल्यात. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 5 ते 6 धावसंख्या आली तर मात्र सरासरी चांगल्या प्रकारे राहू शकते. परंतु पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतंय ते मात्र संतोष या गोलंदाजाचं. चांगली योजना या ठिकाणी आपण पाहतोय माणगाव संघाकडून. क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. पहिल्या या दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करतोय. त्यांना 61 धावसंख्येचा च्या आतमध्ये रोखायचंय जर आपल्या संघाला विजय मिळवायचा. पुन्हा एकदा या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूचा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अंदाज घेतला नाही आणि फक्त फळी फिरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. 2 चांगले फटके वगळता या ठिकाणी 4 चेंडूंमध्ये कुठलीही धाव मात्र या पुटलवाडी संघाला मिळाली नाही. त्या कारणाने 6 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय तर 8 या धावसंख्या. पण जमेची बाजू पोटलवाडी संघासाठी असे असेल की अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाही. म्हणजे जे सलामीला पाठवलेत ना त्यांच्यामध्ये क्षमता आहे या धावा करण्याची आणि त्या इराद्यानेच त्यांनी संघ कर्णधाराने त्या दोन्ही फलंदाजांना मैदानावरती पाठवले. आता त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करावा लागेल तो मात्र पोटलवाडी संघाला. कारण विजयासाठी पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला जर दाखल व्हायचे तर हा सामना मात्र जिंकावा लागेल. मग तो माणगाव संघ असो किंवा पोटलवाडी संघ असो, दोन्ही संघाला चांगले प्रयत्न करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर हा सामना मात्र जिंकावा लागेल. तर दुसऱ्या षटकासाठी मात्र सागर हा गोलंदाज या ठिकाणी निवडलाय संघ कर्णधार माणगाव संघाचा याने. आणि कशा प्रकारे गोलंदाजी करणार हुजेफा हा मात्र आता स्ट्राईक एंडवरती येणार. कारण पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू हुजेफाला मात्र या ठिकाणी खेळण्यासाठी संधी मिळाली नाही आणि जशी संधी मिळाली या ठिकाणी जोरदार अपील केली जाते, पायचीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु या दरम्यान लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाते पोटलवाडी संघाच्या आणि 9 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय. तर दुसरं षटक प्रगतीपथावरती या ठिकाणी पुन्हा एकदा बॅक टू बॉलर खेळलेला हा फटका. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी चांगली आहे. धावचित पकडण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु सुरक्षितरित्या हुजेफा आणि जुबेर हे दोन्ही फलंदाज 1 शॉट. येस, थोडीशी घाई केली या ठिकाणी या जोडीने आणि 1 शॉटचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. म्हणजे 2 धावा जरी घेतल्या असल्या तरी एकच धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. चांगला फटका या ठिकाणी बॅक टू बॉलर आणि चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजामार्फत हा चेंडू अडवला गेला. या चेंडूवरती ही धाव मिळत नाहीये. आता अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील हुजेफा आणि जुबेरला कारण फटके येत नाही आहेत. धावसंख्या खूप मोठी आहे. स्ट्राईक त्या ठिकाणी हा फटका आणि क्लीन बोल्ड या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज जातोय तो मात्र जमीर, जर्सी नंबर 22 जमीर. जुबेर ज्याच्या माध्यमातून आपण पहिल्या षटकामध्ये 2 चौकार पाहिले होते, बऱ्याचशा आशा त्याच्यावरती होत्या मात्र तो देखील फारसं काही करू शकला नाही. आणि जमीर हा फलंदाज जातोय. दुसरं षटक सुरू आहे. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी उसळी देणारा चेंडू होता. खांद्याचा अतिरिक्त वापर केला यावेळेस गोलंदाजाने. ओळखलं फलंदाज कुठेतरी डान्सिंग डाऊन द विकेट येतोय आणि अशा परिस्थितीत एक उसळता चेंडू टाकला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 0 ही धावसंख्या. जमीर दुसरा चेंडू फेस करणार. या ठिकाणी फुल टॉस चेंडू
शॉर्ट मिड विकेटमध्ये त्या ठिकाणी चेंडू घरंगळत जातोय. जर्सी नंबर 9 SD त्या ठिकाणी पोहोचतोय सनी, आणि सनीने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. केवळ एक या धावसंख्येवरती रोखलं या चेंडूवरती. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर झाली, सॉरी, षटक संपलंय या ठिकाणी, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आता 2 षटकामध्ये 25च्या सरासरीने 50 धावा कराव्या लागतील. जी सरासरी होती ती 15.33ची होती, परंतु गोलंदाजाने जी कमाल केली आहे ना मानगावच्या, त्या कमालीने खऱ्या अर्थाने त्यांच्या संघाला अगदी मजबूत स्थितीत या सामन्यामध्ये नेऊन ठेवले. आणि म्हणूनच आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये तब्बल 50 या धावसंख्येची गरज आहे. अक्षय हा नवीन गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय. जर्सी नंबर 19 अक्षय हा गोलंदाज आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन. संघाचं तिसरं षटक, वैयक्तिक पहिले षटक. स्ट्राईक एंडवरती आपण जमीरला पाहतोय, ज्याने 2 चेंडू फेस केलेत, केवळ 1 धाव केली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, आणि शरीरावरती हा चेंडू आदळला गेला. गोलंदाज देखील विचारपूस करतोय फलंदाजाची की कुठे लागला तर नाही आहे ना. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतं की तुम्ही खेळाला कशा प्रकारे घेता, आणि अगदी हा स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी पाहायला मिळालं गोलंदाज अक्षयकडून. पहिला चेंडू, 3 चेंडूमध्ये 1 धाव. आता मात्र जमीरला बॅट फिरवावी लागेल, कारण चौकार षटकारांची गरज आहे. अशा वाईडने किंवा एका दुहेरीने मात्र फारसा फरक पडणार नाही आहे मानगाव संघाला, त्यांना देखील माहिती आहे, कारण 25ची सरासरी गाठायची आहे. आणखीन एक धावफलकावरती 12 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. अजूनही 49 धावसंख्येची गरज आहे. या फटक्यांची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये आहे, परंतु थोडीशी चुकी केली मी तर म्हणेल अजयने, जर्सी नंबर 1, आणि अजयकडून ही चुकी अपेक्षित नव्हती. तरी देखील कॅच मात्र ड्रॉप होते. 1 धावसंख्या यावेळेस आणखी ॲड होईल ती पुटलवाडी संघाच्या खात्यावरती. 48 धावसंख्येची गरज आहे. येणारे 10 चेंडू 48 धावसंख्येची गरज. हा फटका खेळलाय का हुझेफाला मात्र या ठिकाणी सलामीवीराच्या भूमिकेमध्ये पाठवलं होतं. लेट का होईना, परंतु या 6 धावांनी आता थोडीशी आगेकूच होणार का, आणि थोडासा आत्मविश्वास वाढणार का हुझेफा आणि जमीरचा, कारण त्यांना धावा करायच्या आहेत तब्बल 61. 10 चेंडू 48ची गरज होती. आता 9 चेंडू या ठिकाणी 42 धावसंख्येची गरज असेल पोटलवाडी संघाला. 9 चेंडू 42 धावा. या प्रकारे जर षटकार येत राहिले तर पोटलवाडी संघ कमबॅक करू शकतो, आणि ती ताकद देखील आहे हुझेफामध्ये, जमीरमध्ये, परंतु आत्मविश्वासपूर्वक ते फटके खेळले पाहिजेत. आणि अक्षय ते फटके खेळून देणार का, कारण अक्षय देखील एक चांगला गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीमधून ते अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी संधी देणार का गोलंदाजाला, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. बघूया, क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडाफार बदल केला आहे. व्यूहरचना आखण्याचा प्रयत्नच केला जातोय अक्षयकडून, आणि राऊंड द विकेट येतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी गती त्या ठिकाणी यावेळेस कमी केली, कारण त्याला माहिती आहे की आता षटकार चौकारांची गरज आहे, आणि अशा परिस्थितीत जर फलंदाजाला तुम्ही गती दिली तर कदाचित बाउंड्री लाईनच्या पलीकडे फटके जाऊ शकतात. आणि तोच विचार केला अक्षयने, आणि गती कमी केली चेंडूमधील, आणि कुठलीही धाव नाही आहे. पुन्हा एकदा लेग कटर टाकण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, कुठलीही धाव मात्र यावेळेस येत नाहीये. एकोणवीस या धावसंख्येवरती पोटलवाडी संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस चेंडू पायावरती आदळला जातोय. जोरदार अपील केली जाते अक्षयच्या कडून, परंतु पंचांनी सांगितलं की नाबाद घोषित केलं, आणि तिसरं षटक देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. आता 6 चेंडूंमध्ये अशक्य आशा 41 धावसंख्येची गरज आहे.
तर 6 चेंडू 41 धावसंख्येची गरज आहे ती पोटलवाडी संघाला. गोलंदाज निखिल ज्याने अर्धशतक कंप्लीट केले. 16 चेंडूंमध्ये 51 धावसंख्या उभारली आपल्या संघासाठी आणि खऱ्या अर्थाने विजयाचा शिल्पकार. जर हा सामना माणगाव संघ जिंकतोय तर मात्र विजयाचा शिल्पकार नक्कीच प्रबळ दावेदार मी तर म्हणेल जर्सी नंबर 10 निखिल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय माणगाव संघाच्या. 6 चेंडू 41 धावा. अगदी सरळ टाकलेला हा चेंडू. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि ह्या ठिकाणी थोडीशी चुकी होती ती अजयकडून. बॅकअप देखील अक्षरशः धडपडला त्या ठिकाणी. जर्सी नंबर 38 आणि चौकार. 5 धावा या चेंडूवरती फुकटच्या बोनसच्या स्वरूपात या ठिकाणी वाटल्या जात आहेत त्या पोटलवाडी संघासाठी. बॅकअप महत्त्वाचं होतं परंतु अजयला ते ओळखता आलं नाही की बॅकअप नव्हता तरी देखील थ्रो झाला आणि या 5 धावांनी संघ जाऊन पोहोचला 25 या धावसंख्येवरती. आता 5 चेंडू 36 धावसंख्येची गरज. यावेळेस एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न निखिलकडून होतोय. या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. पहिल्या षटकामध्ये ज्या 2 चौकार आले ना ते 2 चौकार वगळता फलंदाजीमध्ये फारसा दम दिसला नाही. तो मात्र पोटलवाडी संघाच्या दबावाखाली खेळला. यावेळेस यॉर्करचा चेंडू क्लीन बोल्ड केलं जाते आणि जसा इकडे विकेट पडला तसा नाझीम मात्र त्या ठिकाणी अक्षरशः धावत सुटला. त्याला माहिती फलंदाजी करावी लागेल आपल्याला. वेगाने गेलाय जर्सी नंबर 09 नजीम. त्याला फलंदाजी करायची. एखादा षटकार खेळायचा आहे, एखादा चौकार खेळायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे मात्र या मॅचचा. कारण बऱ्यापैकी बहुतांशी हा मॅच मात्र ही संपवली आहे माणगाव संघाने. चांगल्या बॅट स्पीडने या ठिकाणी हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी कुठलीही धाव मिळत नाही आहे. धावची संधी निर्माण झाली होती परंतु धाव घेतली जात नाही आहे आणि जवळजवळ या ठिकाणी पोटलवाडी संघाचं पॅकअप झाले आणि आघाडी घेण्याच्या इराद्याने दिसतोय तो मात्र माणगाव संघ. पुढील चेंडू हा टप्पा या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय. त्या ठिकाणी थर्डमॅन क्षेत्रात क्षेत्ररक्षण ठेवले आणि आता शेवटचा चेंडू. शेवटची आशा असेल ती जर्सी नंबर 09 साठी रिव्हर्स स्वीपचा सराव करतोय दिसतोय. बहुधा हा फटका त्या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा येणार का यासाठी ही संधी शेवटची संधी असेल ती मात्र नसीमसाठी. निखिल शेवटचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर 1 या ठिकाणी आणि षटक संपलं. या ठिकाणी पराभूत होतोय पोटलवाडी संघ. विजयी होतोय माणगाव संघ.